आज आपण एक महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलेलो आहोत, वर्क आणि टाईम. या टॉपिकवर जवळपास सर्वच एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातात. भले ती MPSC असो, UPSC असो, SSC असो किंवा आणखी कुठलीही एक्झाम असो, सडर सेवा असो, पोलीस भरती असो, तलाठी भरती असो, जेवढे काही एक्झाम आहेत त्या सगळ्या एक्झाममध्ये या टॉपिकवर प्रश्न हमखास असतो. तर बघा, हा टॉपिक आपण जवळपास पूर्ण कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण टोटल 6 प्रश्न बघणार आहोत. तर आपला पहिला प्रश्न आहे, ए आणि बी एक काम अनुक्रमे 10 दिवस आणि 40 दिवसात करतात. एकत्रितपणे काम केल्यास त्यांना किती वेळ लागेल? तर बघा, ए आणि बी दोघेही 10 दिवस आणि 40 दिवसात काम करतात. तर आपण काय करू, इथे ए लिहून घेऊ, इथे बी लिहून घेऊ. ठीक आहे. तर हा किती दिवसात करतो? ए 10 दिवसात करतो, बी किती दिवसात करतो? 40 दिवसात करतो. दोघांचा आपण काय काढू? लसावी काढू. लसावी किती असतो दोघांचा? 40. 10 आणि 40चा लसावी किती येईल? 40. हा झाला आपला लसावी. ठीक आहे. तर या लसावी येण्यासाठी याला किती निघुणलं आपण? 10ला 4 निघुणलं आणि 40ला 1 निघुणलं. तर 4 आणि 1 किती झाले? 5. हा लसावी म्हणजे काय झालं? हे किती युनिट काम करायचं ते झालं. तर बघा, एका दिवसात हे किती युनिट काम करतात? हा ए आहे तो 4 युनिट काम करेल आणि बी 1 युनिट काम करेल. बरोबर आहे. कारण दोघे मिळून किती युनिट काम करतील? 5 युनिट काम करतील. तर एका दिवसात 5 युनिट काम झालं. ठीक आहे. तर 40 युनिट काम करण्यासाठी त्यांना किती दिवस लागेल? तर 40/5 दिवस म्हणजे किती आलं? 8 दिवस. तर आपलं उत्तर काय आलं मग? 8 दिवस. तर बघा, अशा प्रकारे हे उदाहरणं आपण साध्या सरळ सोप्या पद्धतीने सोडवू शकतो. याच्यामध्ये पर्याय क्रमांक 3 8 दिवस दिलेला आहे. हे उत्तर अगदी बरोबर आहे. ठीक आहे. अशाच प्रकारे आपण समोरचे पण, हा लसावी म्हणजे काय घ्यायचं आहे आपल्याला? किती युनिट काम केलं ते म्हणजे हा लसावी राहील. ठीक आहे. एका दिवसात किती केलं म्हणजे ह्या दोघांची बेरीज राहील. म्हणजे 4 युनिट यांनी केलं, यांनी 1 युनिट केलं, 5 युनिट एका दिवसाला केलं. तर बघा, हे 40 युनिट करायला किती दिवस लागेल मग? 40/5 म्हणजे 8 दिवस. एवढं सिंपल आहे. ठीक आहे. आता दुसरा प्रश्न बघूया आपण. आकाश हा अरविंदपेक्षा तिप्पट चांगला कामगार आहे आणि त्यामुळे अरविंदपेक्षा 30 दिवस कमी वेळेत काम पूर्ण करू शकतो. जर त्यांनी एकत्र काम केले तर किती दिवसात पूर्ण करू शकतात? तर बघा, आकाश हा अरविंदपेक्षा तिप्पट चांगला कामगार आहे. म्हणजे आकाश हा जो आहे हा तिप्पट चांगला आहे. म्हणजे हा कसा आहे? 3x समजा आपण. हां, आणि अरविंदला जर आपण x मानलं, अरविंदची कार्यक्षमता जर x आहे, तर याची कार्यक्षमता, आकाशची कार्यक्षमता किती होईल? 3x. आता 3x आणि x, तर समोर काय म्हटलेलं आहे? त्यामुळे अरविंदपेक्षा 30 दिवस कमी वेळेत काम पूर्ण करू शकतो. तर हा आकाश जो आहे हा अरविंदपेक्षा किती दिवस अगोदर काम करू शकतो? 30 दिवस अगोदर. म्हणजे आकाशचं काम जे आहे त्याच्यातून अरविंदचं काम वजा केलं तर आपल्याला काय मिळेल? 30 मिळेल. बरोबर झालं. या वाक्याचा अर्थ असाच आहे ना? बरोबर आहे की नाही? आता काय झालं मग? याच्यावरून 2x बरोबर 30. म्हणून x बरोबर किती होईल? 30/2. 30/2 म्हणजे xची किंमत किती आली इथे? 15. आणि आकाश या 3x कायची किंमत किती होईल? 45. तर आकाश 45 आणि अरविंद 15. अशा प्रकारे असं हे आपलं निघालं दोन्ही यांचं. ठीक आहे. तर आता काय म्हटलं आहे त्यांनी आपल्याला? हे 45 आलं आणि हे 15 आलं. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे आपल्याला? दोघं मिळून किती दिवसात काम पूर्ण करतील? तर दोघं मिळून, हा दोघांचा
लसावी किती आहे 45, म्हणजे किती युनिट काम करायचं 45. दोघं मिळून हा किती दिवसात करेल 1 दिवसात, हा किती दिवसात करेल 3 दिवसात. तर दोघं मिळून म्हणजे हे किती झाले 4. तर 45/4 एवढ्या दिवसात करतील. म्हणजे 4 × 4 इथे 5 आहे, तर 4 × 4 1 उरला, 1 वरती लिहायचा, 1 4 खाली लिहायचे. तर 11 1/4 एवढ्या दिवसात ते दोघे मिळून काम पूर्ण करू शकतील. ठीक आहे. अशा प्रकारे हे उदाहरण आपण सोडवू. आता बघा पुढलं उदाहरण आहे, ए एक काम 15 दिवसात पूर्ण करतो, बी तेच काम 25 दिवसात पूर्ण करतो. ते 5 दिवस एकत्र काम करतात. उर्वरित काम ए आणि सी मिळून 4 दिवसात पूर्ण करतात. यापैकी एकटा सी ते काम किती दिवसात पूर्ण करेल? तर बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, ए दिलेला आहे आणि बी दिलेला आहे. अगोदर यांचा विचार करू आपण. ए किती दिवसात करतो 15 दिवसात, बी किती दिवसात करतो 25 दिवसात. तर दोघे मिळून दोघांचा काय होईल, इथे लसावी किती होईल 75. म्हणजे एवढं युनिट काम करायचं आहे. 75 युनिट हा जो लसावी आलेला आहे तेवढं युनिट आपल्याला टोटल काम करायचं आहे. तर बघा हा याला कितीने गुणलं तर 75 येते 5ने, याला कितीने गुणलं तर 3ने. तर हे दोन्ही मिळून 8 युनिट एका दिवसात काम करतात. तर यांनी किती दिवस काम केलं, या दोघांनी मिळून एका दिवसात दोघेही मिळून किती काम करतात 8 युनिट करतात. यांनी किती दिवस काम केलं 5 दिवस केलं. 5 दिवस केलं म्हणजे 8 × 5 = 40 युनिट काम केलं. यांनी 40 युनिट काम केलं. उरलेलं काम किती आहे मग 35 युनिट. तर आता त्यांनी काय म्हटलं, ए आणि सी मिळून 4 दिवसात पूर्ण करतात म्हणते उरलेलं काम. आता उरलेलं काम म्हणजे हे 35 युनिट काम आहे. तर 35 युनिट काम किती दिवसात 4 दिवसात करेल. कोण, ए आणि सी. तर एचं एका दिवसाचं काम किती आहे 5 युनिट. हा 4 दिवसात किती काम करेल 20 युनिट. तर 35मधून 20 युनिट वजा केले तर किती काम राहिलं 15 युनिट. बरोबर आहे. तर सी हा काय करतो 15 युनिट काम सी हा 4 दिवसात करतो. किती दिवसात करतो 4 दिवसात. तर 75 युनिट काम किती दिवसात करेल तो 75 युनिट काम किती दिवसात करेल 4 × 5. कारण 15ला 5ने गुणलं तर 75 येते. तर 4ला कितीने गुणावं लागेल 5ने गुणावं लागेल. 4 × 5 एवढं दिवसात तो काम करेल, म्हणजे 20 दिवसात करेल. समजलं. अशा प्रकारे हे उदाहरण आहे. तर बघा याच्यामध्ये आपल्याला दिलेलं होतं, ए एक काम 15 दिवसात करतो, बरोबर आहे. बी तेच काम 25 दिवसात करतो. तर यांचा लसावी किती आहे 75. म्हणजे आपल्याला टोटल काम किती करायचे आहे 75 युनिट, बरोबर आहे. तर 15ला 5ने गुणलं तर 75 येतं. 25ला 3ने गुणलं तर 75 येतं. म्हणजे दोघां मिळून एका दिवसात 8 युनिट काम करतात. यांनी एकत्र किती दिवस काम केलं 5 दिवस केलं. तर किती युनिट काम केलं 40 युनिट. तर उरलं किती मग 35 युनिट. आता काय म्हणत आहे, ए आणि सी मिळून ते काम किती दिवसात करेल. तर बघा ए हा एका दिवसात 5 युनिट काम करतो. तर त्या 4 दिवसात किती काम करेल 20 युनिट करेल. तर बाकीचं काम त्यांनी 4 दिवसात पूर्ण केलं आहे. तर बघा आता हा सीला किती काम उरलेलं आहे, आता 35 युनिट इथं उरलेले होते आणि ए हा 20 युनिट करत आहे, म्हणजे 15 युनिट त्याच्यासाठी उरलेले आहे. हे 15 युनिट. तर 15 युनिट काम 4 दिवसात तो पूर्ण करतो. 75 युनिट काम तो 20 दिवसात पूर्ण करेल, बरोबर आहे. कारण 15ला 5ने गुणलं तर 75 येतं, म्हणून 4ला 5ने गुणलं तर 75 येईल. अशा प्रकारे हे उदाहरण आपण सॉल्व केलेलं आहे. याच्यामधलं पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. तर बघा पुढला प्रश्न आहे, ए आणि बी मिळून एक विशिष्ट कार्य 20 दिवसात पूर्ण करतात. बी आणि सी मिळून तेच काम 24 दिवसात पूर्ण करतात. तर ए आणि सी मिळून ते काम 12 दिवसात पूर्ण करतात. तर ए बी सी मिळून ते कार्य किती दिवसात पूर्ण करेल. तर बघा याच्यामध्ये आपल्याला ए बी सी
तिघे मिळून किती दिवसात करेल ते काढायचे आहे. तर बघा ए आणि बी किती दिवसात करतात? 20 दिवसात करतात. बी आणि सी किती दिवसात करतात? 24 दिवसात करतात. आणि ए आणि सी किती दिवसात करतात? 12 दिवसात करतात. तर बघा यांचा आपण लसावी घेऊ. लसावी किती येतो यांचा? तिघांचा 120. ठीक आहे. तर 20ला 6ने गुणलं तर 120, 24ला 5ने गुणलं तर 120 आणि याला 10ने गुणलं तर 120. तिघांची बेरीज किती? 21. तर हा झाला आपला लसावी. तर हे बघा इकडे काय दिलेलं आहे? 2 ए झाले, 2 बी झाले, 2 सी झाले. म्हणजे इथे काय झालं? 2 ए प्लस बी प्लस सी. आणि हे किती युनिट काम करायचं आहे? 120 युनिट काम करायचं आहे. हां. आणि हा किती युनिट काम करतो? ए प्लस बी 6 युनिट, बी प्लस सी 5 युनिट आणि ए प्लस सी 10 युनिट, म्हणजे 21 युनिट हे काम करतात. हे 2 ए प्लस बी प्लस सी 21 युनिट काम करतात एका दिवसात. तर 120 युनिट किती दिवसात करतील? 120 युनिट भागिला 21 म्हणजे किती झालं? हे 7 आणि हे किती? 40. तर 40 भागिला 7 दिवसात करतील. तर हे काय आहे? 2 ए प्लस बी प्लस सी म्हणजे ए प्लस बी प्लस सी मिळून त्याच्या दुपटीचं काम हे 40/7 दिवसात करतात. ठीक आहे. तर ए प्लस बी प्लस सीचं काम किती होईल? 80/7. कारण हे दुप्पट आहे तर याची पण दुप्पट करावी लागेल आपल्याला. 80/7 म्हणजे किती होईल? हे 11 7 77 आणि मग किती उरले? 3/7. तर 11 3/7 हे याचं उत्तर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा नंतरचा प्रश्न आहे. ए बी सी अनुक्रमे 30 40 आणि 50 दिवसात काम करू शकतात. एने सुरुवात करून ए बी सीने अनुक्रमे आडीपाडीने काम केले. ते काम किती दिवसात पूर्ण होईल? तर बघा ए बी सी 3 आहे. तर इथे 30 40 50. तर यांचा लसावी किती येतो बघूया आपण. यांचा लसावी येतो 600. तर 600 युनिट आपल्याला काम करायचं आहे. हा लसावी म्हणजेच एवढं युनिट काम करायचं आहे. हा किती युनिट काम करतो? 20 युनिट. हा किती करतो? 15 युनिट. हा किती करतो? 12 युनिट. तर बघा हा एक दिवसात 20 युनिट काम करतो, हा 15 युनिट करतो आणि हा 12 युनिट करतो एका दिवसात. तर हे आडीपाडीने काम करणार आहेत. म्हणजे ए हा पहिला दिवस केला यांनी, तर बी दुसऱ्या दिवशी करेल आणि सी हा तिसऱ्या दिवशी करेल. म्हणजे हे जे काम आहे 20 15 आणि 47 हे पूर्ण मिळून किती आलं? 47. तर हे 47 युनिट काम 3 दिवसात होत आहे. 3 दिवसात होत आहे. 3 दिवसात किती झालं? 47 युनिट. आता हा 600च्या जवळजवळ काम करायचं आहे आपल्याला. तर 47 गुणिले 12 केले आपण तर काय होईल? 564. तर हे 564 युनिट काम किती दिवसात झालं? 47 म्हणजे तिघांनी मिळून किती दिवसात केलं? 12 आपण 12 दिवस घेतले होते. हे तिघांचं मिळून काम होतं, परंतु तिघं आडीपाडीने करतात म्हणजे 3 दिवसात करतात. म्हणजे हे 36 दिवसाचं काम झालं. हे 3 गुणिले याला 12ला गुणावं लागेल. 36 दिवसात किती काम झालं आडीपाडीने? 564 युनिट. मग त्याच्यानंतर कोणाचं काम येईल? एचं किती युनिट आहे? 20 युनिट. आणि बीचं किती युनिट आहे? 15 युनिट. तर हे जर आपण मिळवले तर 599 युनिट काम हे किती झालं? 36 आणि हा 1 आणि हा 1 म्हणजे 38 दिवसात झालं. एवढं काम किती दिवसात झालं? 38 दिवसात किती झालं? 599 युनिट काम झालं. कारण हे 564 कसे आले? कुठून आले सांगा?
आता बघा यांचं जे असते, आपण हा ए किती एका दिवसात 20 युनिट काम करतो, बी 15 युनिट आणि सी 12 युनिट, म्हणजे 47 युनिट काम झालं तिघांचे मिळून. परंतु हे आडीपाडीने करतात, म्हणजे ए पहिल्या दिवशी करेल, बी दुसऱ्या दिवशी, सी तिसऱ्या दिवशी, पुन्हा चौथ्या दिवशी ए येईल. म्हणजे हे काम जे आहे 47 युनिट हे 3 दिवसात होत आहे. तर आपण 47नी 12ला गुणलं तर इथं किती आलं, 564. 564 एवढं काम हे किती 12 गुणिला 3, म्हणजे हे आडीपाडीने करत आहे म्हणून 3ने गुणावं लागेल, म्हणजे 36 दिवसात होत आहे. तर बघा त्याच्यानंतर कोण येईल, एचं काम येईल, नंतर बीचं काम येईल, हे एचं काम आहे, नंतर बीचं काम आहे, नंतर आता किती उरलं, 1 युनिट काम उरलं. हे 1 युनिट काम कोण करेल, सी करेल. किती दिवसात करेल, 1/12. 1/12 दिवसात करेल. तर 38 1/12 हे आपलं उत्तर आहे. समजलं. पहिला ऑप्शन आहे याच्यामध्ये, पहिला पर्याय आहे. त्याच्यानंतर बघा, ए आणि बी एक काम 12 दिवसात पूर्ण करू शकतात, तथापि काम पूर्ण होण्यासाठी एला सोडून जायचे, काम पूर्ण होण्या अगोदर एला सोडून जायचे होते आणि म्हणूनच ते काम पूर्ण होण्यास 16 दिवस लागले. जर ए हा एकट्याने 21 दिवसात काम करू शकतो, तर काम संपण्यापूर्वी किती दिवस आधी ए सोडून गेला. तर बघा याचा एक फॉर्म्युला आहे. दोघांनी मिळून जे काम केलं त्याच्यात, म्हणजे दोघांनी मिळून किती दिवसात केलं, 12 दिवसात. तर हे या दिवसांचा एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे. काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे, एक्स गुणिला वाय बरोबर एक्स वाय, एक्स अधिक वाय, हा किती बरोबर 12 होईल, बरोबर आहे. तर अशा प्रकारे हा एक फॉर्म्युला आहे आपला, किती दिवसात केलं ते काढायचं. तर इथे एक्सची किंमत म्हणजे पूर्ण एचं काम आहे, एचं काम आहे, ठीक आहे. आपला बीचं काम माहीत नाही तो किती दिवसात करतो, तर आपण वाय जसंच्या तसं लिहू, ठीक आहे. त्याच्यानंतर इथे काय होईल 21 आणि इथे काय होईल वाय बरोबर 12. तर याचं जर आपण हे केलं, सॉल्व केलं, तर काय होईल 21y बरोबर 12 गुणिला 21 अधिक 12y. 12yला इकडं नेलं तर काय होईल 21y वजा 12y, कारण इकडं प्लस आहे तर इकडं मायनस होईल, इकडं आणलं तर त्याला इथे काय होईल 12 गुणिला 21. तर इथं किती आलं 9y बरोबर 12 गुणिला 21. तर आपण काय करू, y बरोबर काय होईल मग 12 गुणिला 21 आणि भागीला 9. हे 9 याला गुणाकारात आहे, इकडं नेलं तर भागाकारात जाईल. तर 3नी याला भागितलं, इथे 3 राहिले, 3 3 9, 3 4 12. इथे 3नी याला भागितलं, 1 राहिलं, इथे 3 7 20, म्हणजे वाय बरोबर किती आलं 28. तर याच्यावरून काय लक्षात येते आपला, की ए हा 21 दिवसात काम करतो, बी हा 28 दिवसात काम करतो. दोघांचा लसावी किती आहे, लसावी आहे 84 दोघांचा. तर हा 4 युनिट काम करतो, हा 3 युनिट काम करतो एका दिवसात. तर काय म्हणत आहे तो, ते काम पूर्ण होण्यास 16 दिवस लागले. म्हणजे बीने किती दिवस काम केलं, 16 दिवस. म्हणजे 16 दिवस कोणी काम केलं, बीने. तर किती काम केलं त्यांनी, सोळा दिवस काम केलं कोणी, बीने. काम पूर्ण होण्यास 16 दिवस लागले, म्हणजे बीने टोटल 16 दिवस काम केलं याचा अर्थ, बरोबर आहे की नाही. कारण हे सोडून गेला होता, बीने तर पूर्णच काम केलं ना, तर 16 दिवस काम केलं. तर 16 दिवसात हा किती काम करेल, 48 युनिट. 48 युनिट यांनी काम केलं. तर 84 युनिट आपलं टोटल काम होतं. किती युनिट, 84 युनिट टोटल काम होतं. 48 युनिट यांनी केलं तर किती उरलं, 36 युनिट काम उरलं. तर हे 36 युनिट काम ये करून गेलेला होता. तर 4 9, तर हा किती दिवसात केलं यानं काम, 4 यांनी याला भागावं लागेल, म्हणजे उत्तर किती येईल 9 येईल. उत्तर किती येईल इथे 9 येईल. तर 9 दिवस त्यांनी काम केलं आणि नंतर तो सोडून गेला. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं करेक्ट आन्सर आहे.
अशा प्रकारे हा पूर्ण टॉपिक आपण संपवलेला आहे. याच्यावर आधारित अशीच उदाहरणं परीक्षेत विचारले जातात. तुम्ही जर हा टॉपिक पूर्णपणे बघितला आणि पूर्ण जर लक्षात आलेला असेल तुमचा पद्धत माझी, तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल.